I'm your new physiology faculty. So आपण बघणार आहोत क्रियाशारीर and physiology. क्रियाशारीर मध्ये आपण दोष, धातू, मल यांच्याबद्दल माहिती घेतो आणि फिजिओलॉजी मध्ये आपण बॉडी मधले मेकॅनिझम स्टडी करतो. सो आपण क्रियाशारीर आणि फिजिओलॉजी यांचा एक इंटिग्रेटेड स्टडी बघणार आहोत. So let's begin with our first topic, breathing and exchange of gases. So let's start. सो सगळ्यात पहिले आपण बघूया what is meant by respiration. So exchange of oxygen and carbon dioxide between environment and cells of the body where organic nutrients are broken down enzymatically to release energy. म्हणजेच environment आणि बॉडीचं सेल्स यांच्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड यांचा जो काही एक्सचेंज होतो आहे त्यालाच आपण काय म्हणणार, रेस्पिरेशन. रेस्पिरेशन या प्रोसेस मध्ये ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स एक्झाम्पल फॉर ग्लुकोज यांचं ब्रेकडाऊन होणार आणि रिलीज होणार आहे एनर्जी. ओके, नाउ respiration. So respiration is divided into two parts, that is aerobic respiration and anaerobic respiration. So aerobic respiration मध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतो, म्हणजे आपल्याला या रेस्पिरेशन साठी ऑक्सिजनची गरज असणार आहे. आणि anaerobic रेस्पिरेशन मध्ये कंप्लीट जेवढं पण काही रेस्पिरेशन आहे ते सगळं होणार आहे ऑक्सिजनच्या ऍब्सेन्स मध्ये, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजनची कुठेच गरज लागत नाही. ठीक आहे. नाव जे ॲरोबिक रेस्पिरेशन आहे ना ते दोन ग्रुप्स मध्ये क्लासिफाईड होतं, दॅट इज डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. ओके, सो आता आपण फर्दर बघूया की हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रेस्पिरेशन काय आहे. नाव व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट पाथवे किंवा डायरेक्ट रेस्पिरेशन. So, body cells exchange gases with environment without aid of any respiratory organ and transportation by blood. Aid म्हणजे काय, नेसेसिटी, दॅट इज गरज. म्हणजेच ज्या रेस्पिरेशन मध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारचा रेस्पिरेटरी ऑर्गन किंवा ब्लड यांची गरज लागत नाही त्या रेस्पिरेशनला आपण म्हणणार आहे डायरेक्ट पाथवे. म्हणजे एक्झाम्पल फॉर सपोज घ्या अमिबा. अमिबामध्ये डायरेक्ट कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो आणि ऑक्सिजन मध्ये जाणार आहे थ्रू इट्स प्लाझ्मा मेम्ब्रेन. याच्यामध्ये ना कुठला स्पेसिफिक रेस्पिरेटरी ऑर्गन आहे ना कुठलं ब्लड आहे, हेन्स इट इज नोन एज डायरेक्ट पाथवे. नाउ नेक्स्ट, व्हॉट इज मीन बाय इनडायरेक्ट रेस्पिरेशन और इनडायरेक्ट पाथवे. If there is a respiratory surface and blood involved in the transportation of gases, म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला रेस्पिरेटरी सरफेस सुद्धा लागणार आहे आणि ब्लड सुद्धा लागणार आहे फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजनला इकडून तिकडे बॉडीमध्ये घेऊन जाण्यासाठी आपल्याला ब्लडची आवश्यकता लागणार आहे, म्हणूनच याला आपण म्हणणार आहे इनडायरेक्ट पाथवे. ओके, नाउ नेक्स्ट आपण केलेलं आहे की जे इनडायरेक्ट रेस्पिरेशन आहे त्याला आपण दोन ग्रुप्स मध्ये क्लासिफाईड करतो, दॅट इज एक्सटर्नल अँड इंटरनल रेस्पिरेशन. नाउ व्हॉट इज मीन बाय एक्सटर्नल रेस्पिरेशन अँड इंटरनल रेस्पिरेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल एक्सटर्नल रेस्पिरेशन. लेट सपोज हा आपल्या लंग्सचा अल्व्हिओलाय आहे आणि ही आहे आपली ब्लड वेसल. ओके, आता या अल्व्हिओलाय मधून ऑक्सिजन आला ब्लड वेसल मध्ये आणि ब्लडने त्याचा जेवढा काही कार्बन डायऑक्साइड होता तेवढा दिला वापस अल्व्हिओलाय. तर ही जी प्रोसेस आहे फ्रॉम अल्व्हिओलाय ऑफ लंग टू ब्लड वेसल ह्यांच्यामध्ये जे काही ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचं एक्सचेंज होत आहे यालाच आपण काय बोलणार, एक्सटर्नल रेस्पिरेशन. आणि इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे काय, ही झाली आपली ब्लड वेसल, याच्यामध्ये आपला हा ऑक्सिजन आणि हे आहेत आपल्या बॉडीच्या टिश्यूज. आता टिश्यूजला सुद्धा ऑक्सिजन रिक्वायर्ड असतो, बरोबर. सो ब्लड वेसल मधून ऑक्सिजन येणार टिश्यूज मध्ये आणि टिश्यूज त्याचं कार्बन डायऑक्साइड देणार ब्लडला रिटर्न. सो ही जी काही रेस्पिरेशनची प्रोसेस आहे यालाच आपण म्हणणार इंटरनल रेस्पिरेशन, कारण की याच्यामध्ये टिश्यू इन्व्हॉल्व आहे, हे टिश्यू लेवलला होत आहे, म्हणून आपण याला टिश्यू रेस्पिरेशन और सेल्युलर रेस्पिरेशन असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. सो रेस्पिरेशन टोटल 3 फेजेस मध्ये होतं. तर 3 फेजेस कुठल्या कुठल्या आहेत.
फर्स्ट येणार आहे ब्रीदिंग किंवा त्यालाच आपण म्हणणार व्हेंटिलेशन. त्याच्यानंतर सेकंड आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि थर्ड आहे इंटरनल रेस्पिरेशन. आय होप सो यू अंडरस्टूड द पॉइंट व्हॉट इज मीन बाय एक्सटर्नल अँड इंटरनल रेस्पिरेशन. नाव नेक्स्ट आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन बघितलं. फ्रॉम alveoli to the blood is known as external and internal. इंटरनल जसं की मी तुम्हाला सांगितलं ते होणार आहे टिश्यूच्या लेवलला, म्हणजे फ्रॉम ब्लड वेसल टू टिश्यू. ठीक आहे, म्हणून आपण याला म्हणणार आहे टिश्यू और सेल्युलर रेस्पिरेशन. आता हे टिश्यू लेवलला जे रेस्पिरेशन होत आहे याच्यामध्ये 4 मेजर स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत. आपण वन बाय वन बघूया की या 4 स्टेप्स कुठल्या कुठल्या आहेत. सो फर्स्ट स्टेप आहे डिफ्युजन ऑफ ऑक्सिजन फ्रॉम ब्लड इनटू टिश्यू. म्हणजे आपल्या ब्लड मध्ये जो काही ऑक्सिजन होता तो कशामध्ये येणार आहे, टिश्यू मध्ये. सो डिफ्युजन ऑफ ऑक्सिजन फ्रॉम ब्लड टू द टिश्यू. नाव ब्लड मधून टिश्यू कडे ऑक्सिजन आला. आता या टिश्यू त्या ऑक्सिजनचं काय करणार आहे, त्याच्यामध्ये होणार आहे टिश्यू मध्ये एक प्रोसेस. तर प्रोसेस कुठली होणार आहे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन. आणि ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे CO2, H2O आणि ATP. नाव थर्ड मध्ये काय होणार आहे, हा जो काही ATP आपण तयार केला तो बॉडीमध्ये स्टोअर होणार आहे. आणि मग जेव्हा जेव्हा आपल्याला या ATPची गरज पडेल, एनर्जीची गरज पडेल, तसं आपण त्याला यूज करणार आहोत. आणि आता फोर्थ, आता या सगळ्या प्रोसेसमध्ये जो काही कार्बन डायऑक्साईड तयार झाला आहे तो तर आपल्या बॉडीसाठी वेस्ट आहे, टिश्यूजला त्याचा काही यूज नाहीये. तर आपण हा कार्बन डायऑक्साईड वापस करणार आहोत ब्लडला. ओके, सो या 4 मेजर प्रोसेस आहेत ज्या इंटरनल रेस्पिरेशन मध्ये इन्व्हॉल्व आहेत. फर्स्ट, ऑक्सिजन आला ब्लड मधून टिश्यूज कडे. टिश्यूजने त्या ऑक्सिजनचा यूज करून ग्लुकोजचं कम्प्लिटली ब्रेकडाऊन केलं आणि फॉर्म केलं कार्बन डायऑक्साईड, H2O आणि ATP. थर्ड प्रोसेसमध्ये आपण ATPला काय केलं, स्टोअर केलं बॉडीमध्ये. आणि फोर्थ प्रोसेसमध्ये जो काही कार्बन डायऑक्साईड होता, जे काही वेस्ट आहे ते आपण वापस केलं इनटू द ब्लड. आय होप सो यू अंडरस्टूड. नेक्स्ट प्रोसेस जी काही आपण बघणार आहोत दॅट इज ब्रीदिंग. त्यालाच आपण म्हणणार आहोत व्हेंटिलेशन. सो आता ही जी काही ब्रीदिंग आहे ही झाली आपली मेकॅनिकल प्रोसेस. ओके, इट इज अ मेकॅनिकल प्रोसेस विच ब्रिंग्स इन फ्रेश एअर और वॉटर इनटू रेस्पिरेटरी ऑर्गन अँड टेक्स आउट फोल एअर और वॉटर. म्हणजे आपण जेवढी काही फ्रेश एअर आहे बॉडी बाहेर एन्व्हायरमेंट मध्ये ते आपण घेणार आहोत बॉडीमध्ये. दॅट इज आपलं रेस्पिरेटरी ऑर्गन. आपला रेस्पिरेटरी ऑर्गन कुठला आहे, लंग्स. म्हणजे फ्रेश एअर घेतली आपण लंग्स मध्ये आणि लंग्स मधून जी काही आता खराब झालेली फोल एअर होती, जी काही खराब झालेली एअर होती ती आपण एन्व्हायरमेंट मध्ये परत टाकली. या प्रोसेसला आपण बोलणार ब्रीदिंग. ओके, नाव नेक्स्ट ह्युमन रेस्पिरेटरी झोन्स. ह्युमनच्या रेस्पिरेटरी झोन मध्ये आपण 2 झोन्स मध्ये त्याला डिवाइड करतो, दॅट इज कंडक्टिंग झोन अँड रेस्पिरेटरी झोन. नाव हा जो कंडक्टिंग झोन आहे ह्याच्यामध्ये होणार आहे कंडक्शन ऑफ एअर. सो आता याच्यामध्ये काय काय होणार आहे, तर जे काही एअरचं येणाऱ्या हवेचं जे काही टेम्परेचर आहे ते आपल्याला काय करायचंय, मेंटेन करायचंय. म्हणून एअरचं वॉर्मिंग, एअरमध्ये जी काही घाण धूळ असेल फिल्ट्रेशन, त्याला मॉइस्ट करण्याचं काम आणि ह्युमिडिफाय करण्याचं काम, हे जे काही प्रोसेसेस आहेत वॉर्म करण्याचे, फिल्टर करण्याचं, मॉइस्ट आणि ह्युमिडिफाय करण्याचं, हे होणार आहे इनटू द कंडक्टिंग झोन. ओके, आणि रेस्पिरेटरी झोन मध्ये ऍक्च्युअल जो काही एक्सचेंज असतो गॅसेसचा, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड, हे जे काही एक्सचेंज आहे ते ऍक्च्युअली होणार आहे रेस्पिरेटरी झोन मध्ये. ओके, नाव कंडक्टिंग झोन मध्ये काय काय येणार, आपला ट्रॅकिया, मग त्याच्यानंतर आपलं प्रायमरी ब्रॉन्कस, मग त्याच्यानंतर आपलं ब्रॉन्कियल ट्री आणि मग नंतर आपले टर्मिनल ब्रॉन्क्युल्स. ओके, मग त्याच्या पुढे आपले सुरू होतात रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स,
मग अल्व्हिओलस आणि मग हळूहळू अल्व्हिओलर सॅक्स. सो कंडक्टिंग झोन आहे टर्मिनल ब्रॉन्क्युल्स पर्यंत आणि रेस्पिरेटरी झोन सुरू होतो रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स पासून अल्व्हिओलर सॅक्स पर्यंत. ओके. नेक्स्ट आपण बघूया व्हॉट इज मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग. तर ब्रीदिंग मध्ये दोन मेजर गोष्टी पार्टिसिपेट करतात, दॅट इज इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. सो इन्स्पिरेशन म्हणजे काय, हवा आत घेणं इज नोन ॲज इन्स्पिरेशन आणि हवा बॉडीच्या बाहेर टाकणं इज नोन ॲज एक्सपिरेशन. सो जे इन्स्पिरेशन आहे ती ऍक्टिव्ह प्रोसेस आहे आणि जे एक्सपिरेशन आहे ती पॅसिव्ह प्रोसेस आहे. म्हणजेच काय, तर इन्स्पिरेशन साठी आपल्याला खर्च करावा लागतो एटीपी आणि जे काय एक्सपिरेशन आहे त्याच्यासाठी आपल्याला कुठल्याच प्रकारचा एटीपी कुठल्याच प्रकारची एनर्जी बॉडीला खर्च करावी लागत नाही. ओके. नाव आता आपण बघूया प्रेशर ग्रेडियंटचा याच्यामध्ये काय यूज असतो, म्हणजे इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन नेमकं कसं होणार आहे. ओके. सो सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया की जी काही एअर असते ना ती नेहमी हायर प्रेशर टू लोअर प्रेशर जाते नेहमी. ओके. सो जर आपल्याला एअर मध्ये घ्यायची आहे, ओके, सो आपल्याला लो प्रेशर करावं लागेल, बरोबर. हवा जर आत घ्यायची आहे मध्ये आणायची आहे तर लंग्स मध्ये जी काही थोरॅसिक कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रेशर लो करावं लागणार आहे आणि प्रेशर हे नेहमी व्हॉल्यूमला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं. म्हणजेच जेव्हा जेव्हा आपण प्रेशर इन्क्रीज करतो व्हॉल्यूम डिक्रीज होतं आणि व्हॉल्यूम जेव्हा इन्क्रीज करतो तेव्हा प्रेशर डिक्रीज होणार. आता इन्स्पिरेशन साठी आपल्याला करायचं आहे प्रेशर थोरॅसिक कॅव्हिटी मधलं डिक्रीज. ओके. त्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे व्हॉल्यूम इन्क्रीज. आणि आता थोरॅसिक कॅव्हिटीचा व्हॉल्यूम आपण कसा वाढवणार, तर जेव्हा आपण आपला डायफ्राम जो असतो त्याला कॉन्ट्रॅक्ट करणार. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, आता तो खाली गेला, मग तो खाली गेल्यानंतर काय झालं, जो थोरॅसिक कॅव्हिटीचा व्हॉल्यूम होता तो इन्क्रीज झाला. मग आता जी बाहेरची एअर आहे ती कुठे जाणार आहे, मध्ये जाणार आहे, कारण मधलं प्रेशर कमी आहे आणि बाहेरचं प्रेशर कमी आहे आणि एअर इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. ओके. आणि सेम होणार एक्सपिरेशन मध्ये. एक्सपिरेशन मध्ये काय होणार की जो काही डायफ्राम होता तो वापस आला त्याच्या नॉर्मल पोझिशनला, त्याच्यामुळे जो काही व्हॉल्यूम होता तो कमी झाला आणि प्रेशर जो काही होतं ते इन्क्रीज झालं आणि आता बाहेरचं प्रेशर कमी आहे तर हवा मॅक्सिमम प्रेशर करून मिनिमम प्रेशर कडे जाणार आहे. मग जी काही एअर असेल ती होणार एक्सपेल्ड आउट